लालबागच्या राजाला गणेशोत्सवामध्ये भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या वस्तूंचा लिलाव आज लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून आयोजित करण्यात आला आणि या लिलावात 10 तोळ्यांचा हार, चांदीचे शिवलिंग पिंड तसंच 4 मोठ्या चांदीच्या गदा देखील दान स्वरूपात प्राप्त झाल्या। त्याचसोबत सोन्या चांदीचे अनेक दागिने देखील या दरम्यान लिलावासाठी ठेवण्यात आलेले आहेत। लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या लिलावातून मिळालेल्या निधीचा वापर हा सामाजिक उपक्रमासाठी राबवत असतात। लालबागच्या राजाला दरवेळी जे दान होतं त्याची जो लिलाव आहे तो 2 ते 3 दिवसांनी जो विषय होतो त्यानंतर होतो। सध्या तोच लिलाव आता सध्या सुरू झालेला आहे। आपण पाहू शकता अनेक जे गणेश भक्त असतील त्याचबरोबर सामान्य नागरिक असतील ते आता लिलाव प्रक्रियेमध्ये सामील झालेत। लालबागच्या राजाला जे भक्तगण असतात ते दरवर्षी गदा असेल, बॅट असेल, सोन्याच्या वस्तू असतील, त्याचबरोबर मौल्यवान वस्तू असतील त्या दान करत असतात आणि त्याचा लिलाव आता लालबागच्या राजा मंडळाकडून दरवर्षीप्रमाणे यंदा देखील होत आहे। स्वतः मानद सचिव सुधीर साळवी या लिलाव प्रक्रियेत देखील सामील झालेले आणि अनेक मुंबईतून नाही तर देशभरातनं अनेक जे भक्तगण या लिलाव प्रक्रियेमध्ये मौल्यवान वस्तू खरेदी करण्यासाठी त्याचा लिलाव करण्यासाठी सध्या आलेले अनेक भागातून लोक इथे आज दरवर्षीप्रमाणे हा जो लिलाव आपण पाहू शकता इथे चांदीचे गदा असेल किंवा अनेक गळ्यातलं असेल किंवा अनेक गोष्टी त्याचबरोबर गणेश मूर्ती असेल, चांदीची मूर्ती असेल ते त्याचा लिलाव आता सुरू झालेला आहे। हा जो लिलाव आहे तो 6 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणात इथे गर्दी केल्याची आपल्याला पाहायला मिळते। जवळपास लिलाव प्रक्रिया देखील आता सुरू झालेली आहे। कॅमेरा पर्सन विकास, मी पद्मेश पवार, पुढाई न्यूज, मुंबई।